मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार नगर विकास विभागाने या सर्व बाबीची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केलेली आहे। श्रीमती शीतल तेली उगले, विभागीय आयुक्त पुणे, हे या समितीच्या अध्यक्षा असतील। MPCBचे पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी हे सदस्य असतील। प्राध्यापक DN सिंग हे IIT मुंबईचे अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत, तज्ज्ञ आहेत, ते सदस्य असतील। प्राध्यापक अनिल कुमार दीक्षित हे पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, हे याचे सदस्य असतील। यांना समितीला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सदस्य सचिव असणार आहेत। त्याचप्रमाणे या सर्व बाबीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कंपनीच्या विरुद्ध, अँटनी लारा कंपनीच्या विरुद्ध महापालिका आता FIR दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केलेली आहे। आज उशिरापर्यंत हा FIR देखील दाखल होईल आणि यामध्ये या सर्व सुरक्षिततेचा जबाबदारी तिथल्या ऑपरेशन मेंटेनन्समध्ये त्यांनी जी काय जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, अतिवृष्टीमुळे तिथे असलेला कचराचा ढीग याच्या बाबतीत सुरक्षितता त्यांनी बाळगणे आवश्यक होते। या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्यासाठी हा FIR दाखल करून त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संबंधात विनंती महापालिका आता करणार आहे। या पर्यावरण विभागाचे जे मुख्य अभियंता श्री संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता श्रीयुत आल्हाट, ज्यांची या सर्व प्लॅन्टवरती निगराणी किंवा सुपरविजन कंट्रोल ठेवण्याची जबाबदारी होती, या दोघांकडचे सर्व पदभार आता काढून घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि हे सर्व पदभार आता मुख्य अभियंता यांचे पदभार श्रीयुत ओंबासे यांच्याकडे देण्यात येणार आहेत आणि कार्यकारी अभियंता आल्हाट यांचा पदभार हा श्रीयुत निकम यांच्याकडे देण्यात येणार आहे। या कंपनीला देखील या सर्व बाबींच्या बाबतीत त्यांना कारणे दाखवा नोटीस महापालिकेने आज बजावलेली आहे। श्रीयुत संजय कुलकर्णी आणि श्रीयुत आल्हाट यांना देखील त्यांनी सुपरविजन नियंत्रण करण्यामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि या सर्व परवानग्या त्यांनी न तपासल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध देखील कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि या कारणे दाखवा नोटिसीचं उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना उत्तर द्यायला सांगितलेलं आहे। यानंतर या बाबतीतली कारवाई पुढे करण्यात येईल। या दुर्दैवी घटनेनंतर हा मोशी येथील प्लॅन्ट बंद असल्यामुळे शहरामध्ये आता कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कचरा संकलन करून तो कुठे टाकायचा याच्यासाठी महापालिकेला अडचण निर्माण होते आहे। आता तात्पुरतं म्हणून आम्ही देहू आणि खडकी कॅन्टोन्मेंट यांना विनंती करून तिथे कचरा टाकण्याचा आम्ही पर्याय शोधलेला आहे। परंतु या निमित्ताने आता एक बाब प्रकर्षाने समोर येते आहे, ती म्हणजे एवढ्या मोठ्या शहरासाठी जे शहर अत्यंत झपाट्याने वाढतं आहे आणि जसं शहर झपाट्याने वाढेल तसं कचरा देखील या शहरामध्ये वाढणार आहे। याच्यासाठी फक्त एकाच ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आहे। आता आपल्याला भविष्यामध्ये शहरामध्ये किमान 5 ते 6 ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रासाठी जागा निश्चित करावं लागतील। अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र आपण तिथे करू, ज्याच्याने कुठेही दुर्गंधी येणार नाही अशा प्रकारचे कचरा प्रक्रिया आपण करू। परंतु त्यासाठी देखील त्या एरियामध्ये तिथे आपल्याला नागरिकांचा त्याच्यासाठी आपल्याला निश्चितपणे पाठबळ त्याच्यामध्ये लागणार आहे। अनेक वेळेला कचरा केंद्र उभारण्याचं ठरवलं की तिथे अनेक वेळेला विरोध खूप होतो, परंतु आता अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र आता निर्माण झाले आहेत ज्याच्यामध्ये दुर्गंधी येत नाही, असे पण अनेक प्लॅन्ट्स आहेत। त्याचप्रमाणे झिरो वेस्ट संकल्पना आम्ही काही ठिकाणी राबवलेली आहे, काही अत्यंत चांगल्या प्रकारे, काही झोपडपट्ट्यांमध्ये ही संकल्पना आहे। झिरो वेस्टसाठी आपल्याला अजून जास्तीत जास्त सहभाग नागरिकांचा मिळवावा लागणार आहे। मोठे जे गृहनिर्माण संकुल आहेत, आता आपण बघितलं की जे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे नुकतेच जे नवीन नियम आले आहेत त्याच्यातून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी निर्माण होणारा कचरा तिथेच त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे। त्यांना आता पुढाकार घेण्याची वेळ आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी आता कचरा हा विषय फक्त महापालिकेचाच नसून हा सर्व नागरिक सर्वांच्या सहभागातून हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे। या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी यांची देखील यांचा पुढाकार, यांचं सहकार्य आवश्यक असणार आहे। सर्व नगरसेवक यांचं देखील आणि सर्व NGOज असतील, संघटना असतील वेगवेगळ्या, या सर्वांनीच आता कचऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी कसा सोडवता येईल यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे।